हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत व्हेज बर्गर कसे करायचे. त्याकरता सुरुवात करूया. आधी घेणार आहोत तेल आणि यामध्ये आपण टाकूयात सगळे व्हेजिटेबल्स. तर इथे आपण मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, श्रावण घेवडा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण घेतलं आहे गाजर आणि शिमला मिरची. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे भाज्या वापरू शकतात. हिरवे वाटाणे असतील तर ते देखील वापरू शकतात. तर हे टाकून आपण याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि हे परतल्यावर यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. तर हे साधारण मी एक मोठे मोठे चमचे म्हणजे 1 टेबलस्पून असे या मापाने आपण हे सगळे भाज्या घेतलेल्या आहेत. साधारण 4 बर्गर यामध्ये आपले तयार होतात. तर यामध्ये टाकूयात मिरची, लाल तिखट आपण यामध्ये टाकलंय आणि काळा मसाला, गरम मसाला यामध्ये टाकलाय. चवीनुसार टाकूयात मीठ. याला व्यवस्थित हलवून घेऊयात. तर 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकली होती. हे सगळं व्यवस्थित हलवून घेणार आहोत. यामध्ये टाकूयात उकडलेला बटाटा. साधारण 2 मोठे बटाटे आपण यामध्ये उकडलेले वापरलेले आहे. छोटी साईज असेल तर 3 किंवा 4 घेऊ शकतो. व्यवस्थित याला सगळं एकत्र करायचं आहे, जेणेकरून यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित एकत्र होतील आणि मसाले बटाट्याला कोट होतील. हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचं आहे. हे छान एकत्र होतं आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपण हे इथे सगळं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे छान आणि भाज्या आपल्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत, शिजल्यासारख्या. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याला झाकण ठेवून, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला प्लास्टिक रॅप करू शकतात किंवा पक्क झाकण ठेवून आपण याला साधारण 10 मिनिटासाठी फ्रीज करून घेणार आहोत, फ्रीजरमध्ये ठेवून. तर आपलं मिश्रण थंड होतंय, सेट होतंय तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊयात. इथे छान पातळ पातळ स्लाइस आपल्याला कांदा आणि टोमॅटोच्या करून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट आणि मुळात म्हणजे छान बाहेरच्या सारखी चव देणार आपलं हे बर्गर आज आपण करणार आहोत. आणि प्रत्येक स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी मेयोनीज बनवण्यापासून, सॉसची तयारी करण्यापासून आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या स्टेप्स बघणार आहोत. तर इथे आपला कांदा चिरून झालेला आहे, टोमॅटो देखील पातळ पातळ चिरून घेऊयात. आता आपण जे इथे माप घेतलेलं आहे त्या मापात तुम्हाला जर जास्त हवं असेल थोडंसं वाढवून घेतलं तरी देखील चालेल. आता आपण 4 बर्गरचं हे सगळं मिश्रण वापरणार आहोत. तर यामध्ये घेऊयात दही. आपले टोमॅटो कांदा चिरून झालेला आहे. मेयोनीज बनवायचं आहे आपल्याला घरच्या घरी, त्याकरता आपण इथे घेतलेलं आहे 1 मोठा चमचा दही. 1 छोटा चमचा यामध्ये टाकूयात टोमॅटो सॉस. त्यानंतर 1 छोटा चमचा आपण यामध्ये टाकणार आहोत शेजवान चटणी. इथे तुमच्याकडे चिली सॉस असेल तो वापरला तरी देखील चालेल. 1 चमचा ओरेगानो आणि इथे 6-7 काजू आपण भिजत ठेवलेले होते 10-15 मिनिटं. त्याला छान भिजू द्यायचं आहे, त्यानंतरच वापरायचे आहेत, म्हणजे ते छान बारीक होतात. यामध्ये टाकणार आहोत पनीर आणि चवीनुसार थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. ह्याला फिरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण छान बारीक झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. छान एकसारखी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर अजून थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध वापरलं तरी देखील चालेल. अगदी कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, छान झटपट तयार होणारं, तेल वगैरे न वापरता मस्त असं हे आपलं घरच्या घरी मेयोनीज तयार झालेलं आहे. आता पुढची तयारी करून घेऊया. त्याकरता आपण इथे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून मैदा आणि 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे. थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत आणि पाणी. याची छान पातळ स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. याला छान मिक्स करूया आणि साधारण एवढं पातळ आपल्याला हवं आहे हे मिश्रण, तुम्ही इथे बघू शकता. तर आपलं
मैद्याची स्लरी देखील तयार झालेली आहे. इथे मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे, सेट झालेलं आहे. जे टिक्कीचं होतं ते. आता याच्या छान छोट्या छोट्या टिक्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. याला व्यवस्थित साधारण सारखे गोळे होतील या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि गोल गोल करून याला व्यवस्थित टिक्की बनवून घेणार आहोत. आता आज आपण जे करणार आहोत ते शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवं तर याला तुम्ही डीप फ्राय देखील करू शकतात. तर याची गोल 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 अशी करून छान दाबून एकसारखं टिक्की बनवून घ्यायची. तुम्हाला साधारण जेवढी याची उंची हवी आहे किंवा जेवढी मोठी टिक्की हवी आहे तेवढी बनवून घ्यायची आहे. आपला जो बर्गर ब्रेड आहे त्याच्या साईजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावून बघू शकतात, म्हणजे ब्रेडच्या बाहेर आपली टिक्की जाणार नाही. तर याच पद्धतीने मी पुढच्या देखील 4 टिक्क्या बनवून घेते आणि इथे आपल्या 4 टिक्क्या तयार झालेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही सगळे एकसारखे आपल्या 4 टिक्की तयार आहे. इथे आपली स्लरी तयार आहे. त्यानंतर जे ब्रेड आहे ते बारीक करून घेतलेलं आहे मी इथे. याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहे. तर हे आपलं तयार आहे. तर आपल्याला आपली जी टिक्की आहे ती ह्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि याच्यावर ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट होतील या पद्धतीने लावून घ्यायचे आहे. तर इथे आपण दोन्ही हात व्यवस्थित वापरणार आहोत. एक हात ब्रेड क्रम्ससाठी ठेवायचा, एक हात स्लरीसाठी ठेवायचा आहे, म्हणजे आपले हात खराब होत नाही आणि टिक्क्याही व्यवस्थित कोट होतात. तर आता याच्यावर आपण आपले ब्रेड क्रम्स व्यवस्थित एकसारखे लावून घेणार आहोत. हे ब्रेड क्रम्स बनवताना मी यामध्ये ब्रेड आणि थोडासा पोहे आपण यामध्ये बारीक करून घेतलेले आहे, जेणेकरून हे छान कुरकुरीत होतं आणि एकसारखं बारीक होतं. तर यामध्ये तुम्ही बघू शकता आपली टिक्की छान व्यवस्थित ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेतलेली आहे. याच पद्धतीने पुढच्या ह्या 3ही टिक्क्या मी असंच ब्रेड क्रम्सला व्यवस्थित घोळून घेणार आहे. खूप काही नाही, आपण जर स्टेप बाय स्टेप केलं तर छान घरच्या घरी मस्त बाहेरच्या चवीचं बर्गर आपण सहज बनवू शकतो. आणि आपल्या घरी बनवलेलं असल्याने आपल्याला माहिती असतं हे अगदी व्यवस्थित आहे. तर इथे आपले छान ह्या 3ही टिक्क्या तयार आहेत. तर यासाठी जो ब्रेड लागतो आपल्याला, बर्गर बन जो, तो थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. याकरता तव्यावर टाकूया तूप. मी इथे तूप वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात. तर आपल्याला जो ब्रेड आहे तो आतल्या बाजूने आपण याला थोडंसं शेकून घेणार आहोत. इथे मी 2 ब्रेड एका वेळेला शेकून घेणार आहे. आणि आपल्याला हे अगदी हलकं, खूप जास्त भाजायचं नाहीये. थोडंसं आपल्याला जो त्याचा कचरटपणा असतो असा अगदी हलकेसे आपण याला भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात एकदम छान असे हलके हलके हे भाजले गेलेले आहेत. आपण हे तव्यावरनं काढून घेऊयात. आणि आता ह्याच तव्यावर आपण थोडंसं अजून तूप टाकणार आहोत आणि यामध्ये आपण ज्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत त्या भाजून घेणार आहोत. उलट पलट करून, मागून पुढून आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ह्या सुद्धा व्यवस्थित उभ्या ठेवून अशा भाजून याला छान व्यवस्थित एकसारखं भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या तळून घेतला तरीही चालेल. बाहेरची जी टिक्की असते ती तळलेली असते, डीप फ्राय केलेलं असतं. पण इथे कमी तेलामध्ये अगदी छान अशा कुरकुरीत तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला लक्षात देखील येणार नाही की ह्या तळलेल्या नाही आहेत. इतक्या छान ह्या तयार होतात. फक्त थोडासा वेळ लागतो. छान मागून पुढून आणि साईडच्या कडांनी याला आपल्याला फक्त एकसारखं थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. कलर तुम्ही इथे बघू शकता, अप्रतिम आलेला आहे. आता आपल्या टिक्की तयार आहे. आपलं आतलं जे स्टफिंग आहे ते तयार आहे. हे आपलं मेयोनीज तयार आहे. आता आपल्याला बर्गर भरून घ्यायचं आहे. त्याकरता आपण आपलं जे मेयोनीज आहे ते इथे ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया दोन्ही बाजूला. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सॉस वापरलात एक बाजूला आणि एका बाजूला आपण हे जे मेयोनीज बनवून घेतलेलं आहे हे वापरलं तरी देखील चालेल.
आतलं जे फिलिंग आहे, स्टफिंग आहे, हे पूर्णतः आपल्या मनावर, आपल्या आवडीवर आहे. तुम्हाला हवं तुम्ही इथे काकडी वापरू शकतात किंवा शिमला टाकू शकतात किंवा पानं टाकू शकतात. छान, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्टफिंग करू शकतात. तर आता इथे आपण टिक्की ठेवलेली आहे, कांदा आणि टोमॅटो ठेवून घेतलेला आहे आणि वरचा जो ब्रेड आहे तो देखील इथे ठेवलेला आहे आणि आपलं हे बर्गर खाण्यासाठी तयार आहे. याच पद्धतीने दुसरं देखील करून घेऊया. इथे मी दुसरं जे बनवते आहे त्यावर थोडासा टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. खालच्या ब्रेडला आपण इथे आपण जे मेयोनीज बनवून घेतलं होतं ते लावलेलं आहे आणि टिक्कीला थोडासा टोमॅटो सॉस लावून घेतला आहे. यावर टोमॅटो कांदा ठेवून आपलं हे मस्त असं भन्नाट चवीचं घरच्या घरी बर्गर तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.